मातीवर खेळले ज्यांचे लाल लाल डोळे, या मातीवर खेळले ज्यांचे लाल लाल डोळे, हृदय एक पण ओठावरती काय येथे घडले. जिंकायाला येता कोणी अजिंक्यही ठरते, लाख सिकंदर आक्रमकांना पूर्णही उरते. अशा या पुण्यभूमीला प्रथमतः वंदन करते. खरं तर सतीश सर आणि आपल्या शिंदे मॅडम यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं की आज त्यांनी आपल्या सगळ्यांना एकत्र करून खऱ्या अर्थाने भव्य असा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी आयोजित केला. आणि अशा या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते. आणि काही महत्त्वाचं आज मी प्रजासत्ताक दिनाविषयी बोलणार आहे. तर बघा, 14 ऑगस्ट जी मध्यरात्र होती, भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. 1947चं वर्ष, आणि ब्रिटिश सरकारनं घोषित केलं होतं की 14 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळणार. आणि सर्वजण उत्सुकलेले होते, सर्वजण चिंतित होते की आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळणार कधी. आणि मग ती रात्र आली. 14 ऑगस्टची जी मध्यरात्र होती त्यावेळेस कुणाला झोपा नव्हते. सगळ्यांना प्रश्न पडला होता की आज तरी भारताला स्वातंत्र्य मिळणार की नाही. आणि ब्रिटिश सरकारनं घोषित केलं की आजपासून भारत स्वतंत्र झाला. आणि 15 ऑगस्ट 1947 तेव्हापासून आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून आपला देश मुक्त झाला. परंतु भारताला एका सुव्यवस्थेत बसवण्यासाठी गरज होती ती संविधानाची. आणि तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो. खरं तर या दिवशी म्हणजे जो भारताचा सर्वोच्च कायदा संविधान म्हणून आपण पाहतो, ते संविधान नेमकं काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, जे मूलभूत अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत, जसं की समानतेचा हक्क, अभिव्यक्ती विचार स्वातंत्र्याचा हक्क, धार्मिक निवड आणि स्वातंत्र्याचा हक्क, त्याचबरोबर सांस्कृतिक शैक्षणिक हक्क, संवैधानिक प्रतिकाराचा हक्क, शैक्षणिक सांस्कृतिक हक्क, जे 6 मूलभूत अधिकार आपल्याला मिळालेले आहेत ते आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात. आणि ह्या अधिकारांच्या जोरावरती आपण आपल्याला न्याय मागू शकतो आणि सुव्यवस्थित जीवन जगू शकतो, ते आपलं संविधान. किनाऱ्याची किंमत कळायला लाटेचे स्वरूप जवळून पाहायचे असते. किनाऱ्याची किंमत कळायला लाटेचे स्वरूप जवळून पाहायचे असते. पाण्याची खोली अनुभवायला पाण्यात उतरूनच पाहावं लागतं. तशी आपली ही पुण्यभूमी आहे आणि ह्या पुण्यभूमीवरती आपण जन्म घेतला आहे. निश्चितच आपण भाग्यवान आहोत. आणि आपल्या म्हणजे डॉक्टर अरिस्टॉटल म्हटल्याप्रमाणे मानव हा समाजशील प्राणी आहे. मग असं का म्हटलंय? कारण आपण समाजाचे देणे घेणे लागतो. कुठलाही व्यक्ती हा असा नाही की जो फक्त मीपणा घेऊन आपल्याला चालणार नाही, तर आपल्याला सगळ्यांसोबत मिळून काम करायचंय. म्हणजे आपण समाजाचं देणं घेणं लागतो. हे सामाजिक भान जपून आपण वागलं पाहिजे. जसं की शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. म्हणजे हे जे आपलं कर्तृत्व करण्याचं वय असतं, हेच वय असतं की ज्या ठिकाणी मातीच्या गोळ्याला आकार येत असतो. जसे की आपले शिक्षक आपल्या सोबत राहून आपल्याला घडवण्याचं काम करत असतात. मग योग्य वेळेत आपण योग्य दिशा त्यांच्या मार्गदर्शनाने निवडली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी एक छोटीशी गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहे. याच्यामधून काय बोध घ्यायचा हा आपण ठरवायचं असतं. कारण बघा, बरेच विचार आपल्याला समोरच्या देत असतो, बरेच विचार आपल्या कानावरती पडत असतात, परंतु कोणते विचार घ्यायचे आणि कोणते नाही हे ठरवण्याचं सर्वस्व स्वातंत्र्य हे आपल्याला असतं. म्हणून ज्याही वेळेस आपण एका ठिकाणी बसतो त्यावेळेस आपला तो वेळ कारणे लागला पाहिजे, असं आपण वागलं पाहिजे. बघा, गौतम बुद्ध म्हणतात की स्वयंप्रकाशित व्हा, अत्त दीपो भव, म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. अशीच एक छोटीशी गोष्ट आहे. बघा, एक आंधळा मित्र असतो आणि तो एका चांगल्या म्हणजे ज्याला डोळ्यांनी दिसतं अशा मित्राच्या घरी तो गप्पा मारण्यासाठी गेलेला असतो. आणि त्यांच्या गप्पा इतक्या रंगतात की त्यांना रात्र पडते. आणि मग हा जो आंधळा मित्र असतो त्याला त्याच्या घरी जायचं असतं. आता घरी जायचं म्हटल्यावरती त्याचा ज्याला दिसतं तो मित्राला त्याची काळजी वाटू लागते. म्हणून तो काय करतो, उजेडाचा दिवा त्याच्या म्हणजे
कंदील जो असतो आपल्या उजेडाचा कंदील जो असतो तो त्याच्या हातामध्ये देतो. आता हातामध्ये दिल्यानंतर तो आंधळा मित्र हसायला लागतो. तो म्हणतो माझ्यासाठी दिवस आणि रात्र सारखीच, मला उजेडाची काय गरज. त्यावेळेस त्याचा मित्र त्याला म्हणतो, हे बघ, त्याची गरज तुला नसली तरी समोरून येणारा वाटसरू जर तुला येऊन धडकला तर. मग त्याला त्याच्या मित्राचं म्हणणं पटतं आणि तो उजेडाचा दिवा घेऊन चालायला लागतो. आणि बऱ्याच पुढे गेल्यानंतर काय होतं, एक येणारा वाटसरू येऊन त्याला धडकतो. आता धडकल्यावरती हा जो आंधळा माणूस आहे तो त्याला म्हणतो, तुला एवढं दिसत नाही का रे, माझ्या हातात उजेडाचा दिवा आहे. त्यावेळेस तो वाटसरू म्हणतो, अरे तुझा दिवा केव्हाच विझला आहे. तर तो आंधळा म्हणतो, अरे माझंच चुकलं. याचा अर्थ दुसऱ्याकडून उसना घेतलेला उजेड हा फार काळ टिकत नसतो, म्हणून स्वयंप्रकाशित व्हा. आणि या गोष्टीमधून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे की आपलं इंडिपेंडंट झालं पाहिजे. स्वतंत्ररित्या आपली सर्व कामं जी आहेत ते आपण शिकली पाहिजे. जितकं आपल्याला करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपण वाटा उचलला पाहिजे. आजच्या दिनानिमित्त हेच तुम्हाला सांगणं आहे. परत एकदा 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. शेवटी तुकाराम महाराजांच्या ओवीमध्ये आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच यत्ने शस्त्र करू, शब्द आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. हेच शब्द वाटण्याचं भाग्य मला लाभलं, त्याबद्दल मी तुमची सर्वांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.